या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर रामरक्षा स्तोत्र किंवा रामचरितमानस बालकांड वाचावे. किमान आपण 11 वेळा हे वाचन करू शकता. मध्यान्ह मुहूर्तात म्हणजे प्रभू श्री राम जन्मोत्सवाच्या वेळी सकाळी 11:51 ते दुपारी 1:58 दरम्यान आपण शंख वाजवून प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष करू शकता. रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून आपण यावेळी राम जन्मोत्सव सुद्धा साजरा करू शकतो. राम जन्मोत्सवाचा विधी पार पडला की कापूर किंवा तुपाचा दिवा लावून प्रभू श्री रामचंद्रांची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटप करावा. हा विधी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनेही करू शकता. याचबरोबर रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. ते म्हणजे दिवसभर राम राम किंवा ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे सर्व संकट दूर होतात. सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. यामुळे रोग, भय, शत्रू नष्ट होतात. या दिवशी दान केल्यानं पुत्रप्राप्ती आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतात. एवढंच नाही तर आपण शुभ मुहूर्तात किंवा जन्म मुहूर्तात प्रभू श्री रामचंद्रांचा पाळणा हलवल्यानं संतान सुख मिळतं असेही सांगितलं जातं. या दिवशी बालकांड ऐकल्यानं मन शांत होतं आणि आयुष्यात यश येतं. त्याचबरोबर अनेक जण या दिवशी निर्जला व्रतही करतात, रामरक्षा स्तोत्राचं पठण करतात. आपण सुद्धा या दिवशी संतान प्राप्तीसाठी निर्जला व्रत करू शकता आणि 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. धनसमृद्धीसाठीही काही उपाय आहेत. ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांना चंदन आणि पिवळी फुलं अर्पण करावी आणि ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घराची भरभराट होते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर आरोग्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे तुळशी पत्रासह प्रभू श्री रामचंद्रांच्या 1008 नावांचा नामजप करावा. एवढंच नाही तर या दिवशी हनुमान चालीसाचं पठण करून सोबतच रामरक्षा स्तोत्राचं पठण करून आपण शत्रुनाशासाठी हा उपाय करू शकता. मात्र या दिवशी हे व्रत करत असणाऱ्यांनी किंवा कोणीही रामनवमीच्या दिवशी भांडणं करणं टाळावी, खोटं बोलणं टाळावं, दान करावं आणि प्रभू श्री रामांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे. यामुळे आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर रामनवमीचा उपवास अनेक जण करतात. हा उपाय किंवा हे व्रत केवळ शरीर शुद्धीसाठी नाही तर मन शुद्धीसाठी सुद्धा केलं जातं. आपणही आपल्या शक्तीनुसार निर्जला किंवा फलाहारी उपवास या दिवशी करू शकता. आता या उपवासात काय खावं आणि काय टाळावं तर साबुदाणा, वरईचा भात, बटाटे, फळे आणि दूध आपण हे खाऊ शकता. मात्र या दिवशी मीठ असलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये. धान्य, कांदा, लसूण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी क्रोध करणं टाळावं. असं म्हणतात की अन्नापेक्षा आपल्या शब्दांचा गोडवा असणं हेच प्रभू श्री रामचंद्र